Hello student, topic number 4, ledger. Continue from video first. Contents of ledger. A ledger is usually prepared and maintained in bound book. It contains many pages and each page is allotted or maintained for one particular head of account. For example, capital account is prepared and maintained on one page, means separate page. No other account is maintained one on that page. Each page of ledger is called folio, means page. प्रत्येक पानाला जे पेज असेल त्याला फोलिओ असं म्हटलं जातं. ऑल पेज ऑफ लेजर आर सिरियली नंबर. पेज नंबर allotted to an account is called ledger folio. Index for ledger account is prepared and placed at the beginning of the ledger for easy location of any account. Index is prepared alphabetically. Page number of each account is written against the account title in the index. जे पेज असेल ज्याला फोलिओ असं म्हटलं जातं आहे, म्हणजे जर्नलचं पेज असेल ज्याला जर्नल फोलिओ, लेजरचं पेज आहे ज्याला लेजर फोलिओ. लास्ट टाईमला आपण जर्नलमध्ये बघितले LF लिहिलं म्हणजेच लेजर फोलिओ नंबर. आता या ठिकाणी आपण लिहिणार JF म्हणजे जर्नल फोलिओ नंबर. या ठिकाणी लेजरमध्ये प्रत्येक पेजवर प्रत्येक असं एक नवीन अकाउंट बनवलेलं असतं, नवीन अकाउंटचं हेड असतं आणि त्यावर पेज नंबर हा मेंटेन केलेला असतो. Usually the ledger account are prepared and maintained in T format, means T, capital T. The feature of T form of the account, every account is divided by means of a think vertical line into two equal sides. The left hand side is called debit and the right hand side is called credit side. In the center of the top line in title of the heading of account is the जे काय अकाउंट असेल म्हणजे ज्या काय अकाउंटचं टायटल आहे ते त्या हेड जे आहे म्हणजेच मिडलला टॉपला हे आपल्याला राईट करावं लागतं. ऑन द एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईड डेबिट and or debit is maintained to indicate debit side, and right hand side credit is written to indicate credit side. जे साईड डेबिट आहे बरोबर पॅरलर आपण टी फॉर्मॅटमध्ये बनवतो. टी फॉर्मॅटमध्ये मिडलला जी व्हर्टिकल लाईन असते त्याच्या लेफ्ट साईडला लेफ्ट हँड साईडला डेबिट साईड आहे आणि म्हणून त्याला DR या प्रमाणे आपण लिहितो. तर राईट हँड साईडला CR. आता या ठिकाणी आपल्याला दिसतोय बघा, डेबिट हँड साईडला DR अँड क्रेडिट हँड साईड CR दिसतोय. या ठिकाणी आपल्याला दिसतोय CR. ओके. आणि जी हा जो आहे आपला स्पेसमेनमध्ये जे दिलेला आहे हा आपला T फॉर्मॅट. या ठिकाणी ही हॉरिझॉन्टल लाईन आणि डेट कॉलमच्या आणि अमाऊंटमध्ये मिडलला आहे ही व्हर्टिकल लाईन आहे, ज्याला T फॉर्मॅट असं म्हटलं जाते. मध्ये कॉलम डेट पर्टिक्युलर्स JF अमाऊंट, अदर साइड सेम डेट पर्टिक्युलर्स JF अमाऊंट. Each side is then further divided into 4 columns for date, particulars, folio and amount. Date means the date on which the transaction take place in maintained in this column. If 2 or more transactions take place on the same date, the date is not repeated but written only one for the transaction. जे काही डेट कॉलम आहे त्या डेट कॉलमचा आपल्याला उपयोग काय होणार आहे तर आपण जे काही ट्रान्झॅक्शन केलेलं आहे त्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग हे त्या ठिकाणी आपण करत असतो. प्रत्येक वेळेला जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्याच्या डेट वाईज आपल्याला रेकॉर्डिंग करावं लागतं. हे रेकॉर्ड करत असताना डेट कॉलममध्ये फर्स्ट इयर, दॅन मंथ अँड दॅन डेट हे आपल्याला क्लिअरली मेन्शन करावं लागतं.
then the particular, the name of the other account affected by the transaction is maintained in this column on the debit side by the word to and the credit side by the word by. जी पर्टिक्युलर कॉलम दोन्ही साईडला आपल्याला दिसत आहेत, या दोन्ही साईडला डेबिट साईडला लिहित असताना स्टार्टिंगला आपण टू लिहिणार, तर इथे क्रेडिट साईडला लिहित असताना बाय हे आपल्याला मेंटेन करावं लागणार. देन folio means page number. In this column, page number of the journal or subsidiary books from the where entry is transferred to the ledger is written. In this column, folio number is written is generally red ring. हा जो फोलिओ नंबर आहे हा जर्नलचा फोलिओ, म्हणजे जिथे आपली जर्नल एंट्री बनवलेली आहे, कोणत्या पेजवर ती जर्नल एंट्री बनवलेली आहे ज्याचं आपण पोस्टिंग या ठिकाणी करतो आहे त्याचा पेज नंबर या ठिकाणी आपल्याला मेन्शन करावा लागतो आहे. आपण फक्त प्रॅक्टिकल बनवतो आहे. इन जनरल जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन करतो बिझनेसमध्ये तेव्हा आपल्याला ते मेन्शन करावं लागतं, इथे ते मेन्शन करायला दिलेलं नाही आहे. देन नेक्स्ट अमाऊंट. दिस कॉलम वी राईट द अमाऊंट टू बी डेबिट और क्रेडिट इन फिगर. जी काय अमाऊंट आहे ही अमाऊंट डेबिट आणि क्रेडिटमध्ये, क्रेडिट साईडला आपल्याला इन फिगरमध्ये मेंटेन करावी लागते. आता यामध्ये दिलेले जे दोन फॉर्मॅट आहेत स्पेसमेन आहेत, ज्यामध्ये टी स्पेसमेन अँड स्टेटमेंट ऑफ ॲन अकाउंट पैकी आपण फक्त टी फॉर्मॅट हा यूज करतो आहे, त्यानुसारच आपण रेकॉर्डिंग करणार आहोत. थँक्यू.